नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण लाल माठाची भाजी बनवणार आहोत. पालेभाज्यांमध्ये ह्या भाजीला सुपरफूड म्हटलं जातं. इतकी ही भाजी पोषक, पाचक, रेचक आणि उन्हाळ्यात तर खूपच चांगली आहे. आता ही भाजी साफ कशी करायची ते बघूया. ह्या भाजीचे हे कोवळे देठ आहेत आणि ही जी पानं आहेत वरची तेवढीच फक्त घ्यायची आहे आणि मुळाकडचा भाग आणि निबर देठ असतील ते काढून टाकायचे. ही भाजी साफ करताना ही जी पानं आहेत ना ती पण चेक करायची. कधी कधी ही पानं अशी कुरतडलेली असतात, त्यांना किडीने खाल्लेलं असतात, तर ही पानं काढून टाकायची आणि चांगली पानं असतील ना तेवढीच भाजी फक्त घ्यायची आहे. हे पहा, कधी कधी असं पान खराब असतं तर ते काढून टाकायचं आणि ह्या भाजीचं जे देठ असतील ना ते जून असतील तर घ्यायचे नाहीत. या प्रकारे आपण ही भाजी सगळी साफ करून घेऊया. आणि सगळी भाजी साफ झाली की मग ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि पालेभाजी धुवायला नेहमी मोठी बकेट किंवा मोठा टोप भांडं मोठं वापरायचं. भरपूर पाणी घ्यायचं आणि धुवून घ्यायची. आता ही धुतलेली भाजी आपण एका टोपामध्ये घेतली आणि टोपामध्ये पाणी भरून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालून 5 मिनिटं आपण मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी ठेवायची. असं पाण्यात ठेवलं ना की एखादी कीड वगैरे असली ना तरी ती मरून जाते. आणि या भाज्यांवर कीटकनाशकांची फवारणी केलेली असते. मिठाच्या पाण्यामुळे भाजी स्वच्छ धुतली जाते. आणि नंतर ही भाजी एका चाळणीवर किंवा अशी बास्केटमध्ये काढून त्याच्यातलं पाणी सगळं निथळू द्यायचं. आणि नंतर आपल्या हातात मावेल एवढी जुडी घेऊन ही भाजी अगदी बारीक कापून घ्यायची आहे. मी ही पालेभाजी विळीवर कापते. तुम्हाला चाकूने कापता येत असेल तर तुम्ही तशीही कापलात तरी चालेल. आता इथे भाजीसाठी आपण 3 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या ठेचून घ्यायच्या आहेत. आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, किसलेला ओला नारळ. भाजी फोडणीला घालण्यासाठी एक कढई गॅसवर तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत या उभ्या चिरलेल्या 3 मिरच्या. आपल्याला तिखट जर जास्त आवडत असेल तर मिरची जास्त वापरू शकतो. आता इथे आपण हा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण थोडासा परतायचा आहे. नंतर यामध्ये आपण घालूया कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला. आता हा कांदा आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे. पालेभाजीला ना कांदा फक्त नरम होईपर्यंतच भाजायचा, म्हणजे ट्रान्सल्युसंट झाला की मग भाजी घालायची. आता आपण इथे ही पालेभाजी घालणार आहोत. आणि पालेभाजी घालत असताना गॅस थोडा कमी करायचा आणि भाजी घालायची. आता आपल्याला ही भाजी कढईभर दिसते, पण परतली की मग 2-3 मिनिटातच आपली भाजी खाली बसणार आहे. आता ही भाजी आपण चांगली वर खाली करून घेऊया, म्हणजे परतायची आहे. म्हणून पालेभाजी जेव्हा फोडणीला घालतो तेव्हा मोठी कढई वापरायची, म्हणजे व्यवस्थित ढवळता येते. आणि पालेभाजी फोडणीला घातल्यानंतर मग आळते, त्यानंतरच मीठ घालायचं, आधी मीठ घालायचं नाही. आता परत एकदा परतूया. आणि ही भाजी कोवळी आहे त्यामुळे याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं ना की खूपच अगदी गाळ होऊन जातो भाजीचा. भाजी जर जून असेल तर झाकण ठेवायचं. आता मी काही झाकण ठेवत नाही आहे, कारण ह्या भाजीला आता पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच भाजी चांगली शिजेल. आता भाजी थोडी आळली आहे, मग आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मी इथे मीठ घातलं आहे आणि भाजी परतायची आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आठवड्यातून किमान 4 वेळा तरी पालेभाजी नक्कीच खावी, चांगली असते. आपली ही भाजी वाफेवरच शिजत आली आहे. आमच्याकडे कोकणामध्ये पालेभाजी फोडणीला नाही घालत, तर
पालेभाजी, कांदा, मिरची सगळं एकत्रच टोपामध्ये घालून मीठ वगैरे घातलं जातं आणि नंतर भाजी शिजत आली की वरून खोबरेल तेल सोडतात आणि किसलेलं ओलं खोबरं, तीही भाजी खूप छान लागते. आता आपली भाजी शिजलेली आहे, तर आपण वरून थोडं ओला नारळ किसून घेतला आहे, त्याचं खोबरं घालूया. आता ही भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी. ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात याला लाल माठाची भाजी म्हणतात, तर काही ठिकाणी याला चवळाई म्हणतात किंवा लाल पाल्याची भाजी असंही म्हणतात. काहीही असो, पण आमच्याकडे ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. तुम्हीही अशी करून पहा आणि तुम्ही कशी करता तेही कमेंट करून सांगा. ही झाली लाल माठाची भाजी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.